2019 मधील लोकसभा निवडणुकांसाठी 1009 कोटी रुपयांच्या नव्या ईव्हीएम मशीन खरेदीला केंद्राने मान्यता दिली। मात्र निवडणूक आयोगाने 5412 कोटींची मागणी केली आहे। या नव्या ईव्हीएम मशीनद्वारे मतदाराला आता मतदानाची माहिती देणारी पावती मिळेल। महाराष्ट्रातील महानगरपालिका, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपने ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करून हा विजय मिळवलाय असा आरोप विरोधकांनी केला होता। या पार्श्वभूमीवर 2019च्या निवडणुकीत मतदानानंतर पावती मिळणार आहे। मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले मनोहर पर्रीकर आज विधानसभेत आपल्या सरकारचं बहुमत सिद्ध करणार आहेत। 40 सदस्य विधानसभेत एकूण 22 आमदारांचं संख्याबळ असल्याचा दावा भाजपने केला। बहुमत सिद्ध झाल्यास गोव्यात सत्ता स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देणाऱ्या पक्षांना मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता आहे। महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाला उपमुख्यमंत्रीपदासह 2 मंत्रिपद मिळणार आहेत। मगोपाचे सुधीर ढवळीकर यांच्याकडे गोव्याचं उपमुख्यमंत्रीपद सोपवण्यात येणार आहे, तर गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। दिग्विजय सिंग यांच्या धोरण दिरंगाईमुळेच गोव्यात काँग्रेसचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगल्याचा आरोप काँग्रेस आमदारांनी केला। काँग्रेसचे आमदार विश्वजित राणे आणि जेनिफर मॉरेनसेट या दोघांनी दिग्विजय सिंगांना घरचा आहेर दिला। गोव्यात काँग्रेसने सर्वाधिक 17 जागा जिंकल्या होत्या, पण असं असताना केवळ 13 जागा जिंकणाऱ्या भाजपनं गोव्यात सत्ता काबीज केली। त्यामुळे अपयशासाठी काँग्रेसच्या आमदारांनी आता थेट दिग्विजय सिंगांनाच लक्ष्य केलं आहे। गवर्नर ने भी कल पूछा कि आप क्यों नहीं आए। हमने बोला हमने लेटर दिया था, अपॉइंटमेंट नहीं मिला। गवर्नर हाउस से भी हमको सपोर्ट नहीं मिला था, लेकिन हमने हमारे तरफ से जो स्टेप्स लेना चाहिए था वो तुरंत लेना चाहिए था। और कांग्रेस लीडरशिप दिल्ली में देखना चाहिए कि ये लोग जो प्रभारी गोवा के हैं, ये लोग जिस तरीके से मिसमैनेजमेंट करते हैं, ये ऐसे करते रहेंगे तो कांग्रेस की बर्बादी हो जाएगी। उसने देरी की, हम लोग से कंसल्ट नहीं किया। हम लोग वो दिन 11 बजे से 6 बजे तक मीटिंग करते रहे, बातचीत करते रहे, लेकिन उसने हम लोग को कॉन्फिडेंस में नहीं लिया। वो दिन दिग्विजय उसने बहुत देरी कर दी ना, तो वी वर टुगेदर ऑन एंड इट वाज अ मैंडेट बाय द पीपल ऑफ गोवा दैट वी कम टू पावर। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ करण्यात आली। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या निर्णयाचा जवळपास 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स धारकांना फायदा होणार आहे। 1 जानेवारीपासून हा वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे। दरम्यान काही महिन्यांपूर्वीच महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती। मणिपूरमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री विराजमान झाला। एन बिरेन सिंग यांना राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली, तर उपमुख्यमंत्रीपदी एनपीपी नेते युमनाम जयकुमार यांनी शपथ घेतली। मणिपूरमध्ये काँग्रेसला सर्वाधिक 28 जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला 21 जागा मिळाल्या होत्या। मात्र 60 सदस्य संख्या असलेल्या मणिपूर विधानसभेत भाजपनं आपल्या 33 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला। त्यामुळे गोव्यानंतर मणिपूरमध्येही काँग्रेसपेक्षा कमी सदस्य संख्या असून भाजप सत्ता मिळवण्यात यशस्वी ठरली आहे। काँग्रेसचे अमरिंदर सिंग आज पंजाबमध्ये राजभवनात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। पंजाबमध्ये काँग्रेसने 117 जागांपैकी 77 जागांवर विजय मिळवला। अमरिंदर सिंग सोबतच इतर 9 मंत्रीही शपथ घेणार आहेत। 10 वर्षांनंतर काँग्रेसला पंजाबमध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली। पंजाबच्या विजयाचे शिल्पकार कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाबचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत। कौशांबी जिल्ह्यात भारतीय वायुदलाचं चेतक हेलिकॉप्टर कोसळलं। इंजिनमधील बिघाडामुळे उड्डाण घेताच काही वेळात अलाहाबाद कौशांबी सीमेवर हेलिकॉप्टर कोसळलं। हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट सुखरूप आहेत। वायुदलाचं चेतक हेलिकॉप्टर बौमरा रॅलीहून उड्डाण घेतलं होतं। काही वेळातच इंजिनमध्ये बिघाड असल्याचं लक्षात आलं। त्यानंतर तातडीनं हेलिकॉप्टरच्या लँडिंगसाठी प्रयत्न करण्यात आले, पण लँडिंग आधीच क्रॅश होऊन हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं। हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी कोसळलं त्या ठिकाणी गॅस सिलेंडरचं गोदाम होतं। सुदैवानं हेलिकॉप्टर गोदामाच्या भिंतीवर आदळलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। वायुदलाने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत।